श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पाकिस्तान विरोधात भारत सरकार तसेच सैन्याकडून करण्यात आलेल्या कारवाईला समर्थन करण्यासाठी शिंदखेड्यात काढण्यात आली तिरंगा यात्रा। गंभीर गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना देवपूर पोलिसांनी जेरबंद करीत त्यांची शहरातून काढण्यात आली धिंड। संत भीमाभाऊ यांच्या 175व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन। आणि सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे हृदयरोग निदान तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। पाकिस्तान विरोधात भारत सरकार तसेच सैन्याकडून करण्यात आलेल्या कारवाईला समर्थन करण्यासाठी शिंदखेडा येथे शहरातून भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा उंचावत तिरंगा यात्रा काढण्यात आली। देशभक्तीपर घोषणांमुळे शहर दणाणून निघाले होते। पाकिस्तान विरोधात भारत सरकार तसेच सैन्याकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी शिंदखेडा येथे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात व गटनेते अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली। यात्रेत सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांसह आजी माजी सैनिक व देशभक्त नागरिकांनी हम सेना के साथ है, हम देश के साथ है अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। या ठिकाणी तिरंगा रॅलीवर पुष्प वर्षाव करण्यात आला। गावात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून तिरंगा यात्रेचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। तिरंगा यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व आजी माजी सैनिक त्यांच्या युनिफॉर्मवर उपस्थित होते। देशातील तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेत प्रशासकीय यंत्रणेकडून एकीकडे सावधगिरी बाळगण्यात येत असताना भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ नागरिकांची एकजूट दिसू लागले। प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांकडूनही साथ मिळू लागले। शिंदखेडा शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत विविध पक्षांचे तसेच सामाजिक धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा उंचावत ही यात्रा काढण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिकात्मक भारत मातेचे सजीव देखावा गाडीवरून फिरवण्यात येऊन डीजेच्या तालावर देशभक्ती गीतांच्या स्वागतात तिरंगा यात्रा संत सावता व्यायाम शाळेपासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रवेशद्वार मार्गे ते गांधी चौक येथे आणून पहलगाम हल्ल्यातील निष्पाप नागरिक व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी गांधी चौकात सर्व सैनिकांचा सत्कारही करण्यात आला। या प्रसंगी भाजप ग्रामीण धुळे जिल्हाध्यक्ष बापू कलाने, माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा सरचिटणीस अशोक संघवी, DS गिरासे, गटनेते अनिल वानखेडे, भाजप तालुका ग्रामीणचे अध्यक्ष मोतीलाल वाकडे, माजी उपनगराध्यक्ष बिला पाटील, युवराज माळी, प्रकाश देसले, उल्हास देशमुख, माजी नगरसेवक चेतन परमार, उदय देसले, ॲडव्होकेट विनोद पाटील, दीपक चौधरी, सूरज देसले, प्रवीण माळी, संजय कुमार महाजन, खानदेश रक्षक ग्रुपचे अध्यक्ष सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर गिरासे यांच्यासह पदाधिकारी व डॉक्टर रवींद्र देसले आदी उपस्थित होते। आणि सर्व पंथाच्या नागरिकांच्या मार्फत काढण्यात आलेली होती। तसेच ही रॅली सर्वपक्षीय होती। या रॅलीमध्ये सैनिकांचं समर्थन व्हावं, त्यांचं मनोबल वाढवावं आणि त्यांना आत्मसन्मान दिला जावा म्हणून ही तिरंगा रॅलीचं आयोजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये पूर्ण देशामध्ये काढली जात आहे। आणि याच्याने आपण जे निद्रिस्तपणे एकदम सुखी घरी झोपत असतो हे फक्त सैनिकांचंच कमाल आहे का त्यांच्या शूरवीरतेवर आपण इथे एकदम निश्चिंत राहत असतो। म्हणून अशा सैनिकांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांना सगळ्यांनी सहभागी होऊन जे आपण रॅलीत सहभागी झालो आणि त्यांना सपोर्ट केला त्यासाठी आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत। धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना देवपूर पोलिसांनी जेरबंद करीत त्यांची शहरातून धिंड काढण्यात आली। या कारवाईत त्यांना लपून ठेवणारे नितीन पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले। धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील 2 फरार आरोपी नरेश गवळे व ऋषभ सिरसाट यांना देवपूर पोलिसांनी जेरबंद करीत त्यांची शनिवारी धिंड काढली। या कारवाईत त्यांना लपून ठेवणाऱ्या नितीन एकनाथ पाटील यासही ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की देवपुरातील नगाववारी परिसरात दिनांक 8 मे रोजी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून नरेश कांतीलाल गवळी व ऋषभ राजेंद्र सिरसाट हे फरार होते। देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शोध पथकातील अंमलदारांनी ब्राह्मणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून नरेश व ऋषभ या दोघांना अटक केली। तसेच त्यांना आसरा दिल्याबद्दल नितीन पाटील याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 249 अन्वये कारवाई करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक 28 मे पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक आघाव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनवणे, प्रवीण पाटील, सौरभ कुटे व खैरनार आदींनी केली। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे। दिनांक 8/5/2025 रोजी
देवपूर परिसरात नगावारी परिसरात एक गुन्हा घडला होता. त्याचा गुन्हा नंबर आहे 98/2025. गुन्ह्याचे कलम आहे BNS प्रमाणे 109, 189, 190, 191 म्हणजे जुन्या याच्यामध्ये IPC मध्ये 307 राईट असे कलम त्या गुन्ह्यात लागलेले आहे. या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की परिसरातील एक कुख्यात गुंड आहे नरेश कांतीलाल गवळी, याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने MPDA कारवाई केली होती. त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही. त्याने आणि त्याच्या गँगने मिळून एक योगेश चव्हाण नामक इसमाला जबर प्राणघातक अशी मारहाण केली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यातील आरोपी फरार झाले. आरोपी जवळपास 16 ते 17 दिवस फरार होते. सतत पोलीस प्रशासन, देवपूर पोलीस आणि धुळे पोलीस दल पूर्ण ताकदीने त्यांचा तपास करत होते, परंतु राज्याच्या बाहेर गेल्याची आम्हाला माहिती होती. त्यामुळे ते लवकर मिळाले नाही. परंतु काल खात्रीलायक अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एका क्षेत्रावर ताड घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवळी आणि ऋषभ शिरसाट आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देवपूर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे PSI आगाव, त्याच्यानंतर SI मिलिंद सोनवणे, सौरभ कुटे, प्रवीण पाटील आणि खैरार यांनी अतिशय धाडसी अशी योजना आखून या आरोपींना जेरबंद केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा जवळपास 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या जिथे राहतात किंवा जिथे ते काही व्यवसाय करतात त्या ठिकाणी तपासकांनी आम्ही दिले होते. तपास करून आता यामध्ये आम्ही पोलिसांना आलेलो आहोत. तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणी गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापुढे कोणी मोठा नाही आणि त्याला कायद्याचा वचक राहावा या दृष्टीनेच पोलीस प्रशासन हे काम करत आलेलं आहे, काम करत राहणार आहे. जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आता सतर्क होऊन जावे आणि अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई याच्यावर आम्ही आता करण्याची योजलेली आहे आणि त्याप्रमाणे ही कारवाई प्रतिबंधक कारवाई होणार आहे. याच्यापासून जे गुन्हेगारी क्षेत्रातील लोक असतील त्यांनी सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला मी एक विश्वास देऊ इच्छितो की आपण भयमुक्त जगा. याच्याविरुद्ध काही तक्रारी असतील ताबडतोब आमच्याशी संपर्क करा. त्या तक्रारींची ताबडतोब दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल. सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी धुळे पोलीस दल आणि देवपूर पोलीस स्टेशन राहील याची ग्वाही देईल. संत भीमाभोई यांच्या 175व्या जयंतीनिमित्त सकल भोई समाज धुळेतर्फे गोशाळेत चारा वाटप, कुष्ठरोग आश्रमात मिष्टान्न वाटप, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत भीमाभोई यांच्या 175व्या जयंतीनिमित्त समस्त भोई समाज धुळेतर्फे संत भीमाभोई यांच्या प्रतिमेस ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गोशाळेत चारा वाटप, कुष्ठरोग आश्रम येथे मिष्टान्न वाटपासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संत भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्त समस्त भोई समाज धुळेतर्फे त्यांना अभिवादन करीत शहरातील पांढरापोळ येथे सकाळी 9 वाजता गोशाळेत गायींना चारा वाटप करण्यात आला. त्यानंतर कुष्ठरोग आश्रम येथे रोगींना मिष्टान्न वाटपाचा कार्यक्रम झाला. तसेच यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धुळे शहरातील भोई समाज पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचे आराध्य दैवत परमपूज्य संत भीमाभोई यांची आज जयंती आहे. त्यांची आज 175वी जयंती असल्याने संपूर्ण धुळे शहरातील भोई समाजाने अतिशय उत्साहात ती साजरा करण्याचे ठरवले होते. त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता गोशाळा येथे चारा वाटप करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी कुष्ठरोगी जे रुग्ण आहेत त्यांना अन्नदान करण्यात आलेलं आहे. तसेच भोई सोसायटी या ठिकाणी भोई सोसायटी रहिवासी संघातर्फे रक्तदान शिबिर वगैरे घेण्यात आलेलं आहे. असे विविध कार्यक्रम घेण्यात आलेले. तसेच आज सायंकाळी एकरा माता मंदिर चौकात संत भीमाभोई यांच्या मूर्तीचे पूजन आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा एक ठिकाणी चांगला कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे सायंकाळी 7 वाजता. तरी सर्व धुळे शहर जनतेला आम्ही विनम्र आवाहन करतो की सदर कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आम्हाला. जय हिंद, जय भारत.
भोई समाजाचे आराध्य दैवत कविश्रेष्ठ संत भीमाभोई यांच्या 175वी जयंतीचे औचित्य साधून धुळे शहरातील तमाम सर्व भोई समाज बांधवांनी गोशाळेमध्ये चारा वाटपचा कार्यक्रम, त्यानंतर या ठिकाणी रुग्णांना जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तसेच सायंकाळी एकरदेवी मंदिराजवळ संत भीमाभोई चौक या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता मूर्तीपूजा व दीप प्रज्वलनचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला आहे. तरी आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने भोई समाजाला व इतर समाजाचे हितचिंतकांना संत भीमाभोई जयंतीनिमित्त सर्वांना आमंत्रित करतो व सायंकाळी 7 वाजता भव्य व दिव्य असा दीप प्रज्वलन व मूर्तीपूजाचे कार्यक्रम एकरदेवी मंदिराजवळ ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावी नम्र विनंती. धुळे शहरातील साखरे रोडवरील सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे हाडांच्या आजार संबंधित व हृदयरोग निदान तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील साक्री रोडवरील सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे हाडांच्या आजारासंबंधित व हृदयरोग तपासणी शिबिर तसेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ECG तपासणी मोफत करण्यात आली. 2D इको चाचणीसाठी 50% सूट देण्यात आली. शिबिरात सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करीत उपचार करण्यात आले. शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पाकिस्तान विरोधात भारत सरकार तसेच सैन्याकडून करण्यात आलेल्या कारवाईला समर्थन करण्यासाठी शिंदखेड्यात काढण्यात आली तिरंगा यात्रा. गंभीर गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना देवपूर पोलिसांनी जेरबंद करीत त्यांची शहरातून काढण्यात आली धिंड. संत भीमाभोई यांच्या 175व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन. आणि सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे हृदयरोग निदान तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.